आता आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते, आपण पाहूयात। पावसाळी अधिवेशनाआधी आता विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं कळतंय। सदस्य संख्या वाढणार आहे, आणखी भर पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खरं तर विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्यानं या मतदारसंघांमध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकलेली नाही। अशात गेल्या 2-2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत। काही दिवसांआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येत आणखी भर पडणार आहे। कारण की आपण पाहिलं असेल तर सध्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य संख्या आहे। त्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जवळपास 22 सदस्य आपल्याला निवडले जाताना पाहायला मिळतात। मात्र 17 सदस्य निवृत्त झालेले आहेत। मात्र त्यांच्या जागी आपल्याला अद्यापही फेर निवडणूक घेताना पाहायला मिळालेली नाहीये। त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनापूर्वी आपल्याला साधारणतः 17 जागांसंदर्भातली निवडणूक पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होताना कार्यक्रम पाहायला मिळू शकतो। आणि ही प्रामुख्याने अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, ठाणे असेल, जळगाव असेल, सांगली, सातारा असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, संपूर्ण राज्यभरातल्या या 17 स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच्या या सदस्य निवडले जाणार आहेत। त्यामुळे 22 सदस्यांपैकी 17 सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या। त्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन जारी होईल आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या आधी आपल्याला या निवडणुका पार पडतील। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।